नमस्कार. पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण नवा विषय, नवी माहिती या सदरामध्ये पंढरपूर तालुक्यातील आनवली येथे आलेलो आहोत आणि पंढरपूर तालुक्यामध्ये युवकांनी एक नवीन संकल्पना तयार केली. ऑर्गॅनिक पद्धतीचा जो संकल्प त्यांनी करून आपल्या ग्राहकांसाठी ऑर्गॅनिक पद्धतीचा शेतीमाल पोहोचवण्याचं काम सध्या युवक करत आहेत. आणि जे ध्येय आहे, काय समजा संस्थेचं काय एक संस्था स्थापन केली आहे. अनेक युवक त्यांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. अनेक जोडत आहेत आणि ग्राहकापर्यंत सेंद्रिय पद्धतीचा माल कशा पद्धतीनं पोहोचवला जाईल, हे त्यांच्याकडून कसं केलं जातं, हे आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी ॲडव्होकेट किरणराज घोडके. हं. पाठीमागच्या 2 वर्षांपासून आम्ही KAP म्हणजे कर्मवीर औदुंबररावजी पाटील यांच्या नावानं एक फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरुवातीला स्थापन केली. त्या कंपनीमध्ये आम्ही सुरुवातीला बेदाणा, जो आपल्या भागामध्ये आता आमच्या आनवली असेल, कासेगाव असेल, रांजणे असेल, या भागामध्ये द्राक्षपट्टा, आधी हा ऊसपट्टा होता. नंतर द्राक्षाच्या फळबागांसाठी नावाजला गेला. याच्यातून जो काही बेदाणा तयार होतोय, तो बेदाणा आणि काजू पॅकेजिंग आणि प्रोसेसिंगचं सुरू केलं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं, की शेती आणि शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहेत, त्याला खूप मोठं मार्केट सध्या अवेलेबल आहे. सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे धावण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसाय जे आहेत, ते अगदी नियोजित पद्धतीनं जर केले, तर या व्यवसायाला खूप मोठं मार्केट आपल्याला इथं उभा करता येईल. याच्यातून खूप मोठा पैसा आणि उत्पन्नाची साधनं आपल्याला उभा करता येतील, असं आमच्या लक्षात आलं. खरं तर शेतीकडं येण्यामध्ये एकतर शेतीचा वारसा निश्चित आहेच, परंतु शेती करत असताना त्याचा जो दर्जा आहे, तो उंचावणं हे ध्येय घेऊन आम्ही याच्यामध्ये आलो. माझ्यासोबत काम करणारी 60 तरुणांची टीम ही वेल एज्युकेटेड आहेत. सगळे पोस्ट ग्रॅज्युएटेड आहेत. म्हणजे उच्च शिक्षित तरुणांनी शेतीमध्ये येऊन आपण जर योग्यरित्या योग्य पद्धतीनं शेती केली, तर त्याला व्यवसायाचा दर्जा देता येतो. खरं तर शेतीला आपण पारंपरिक पद्धतीनं जर बघितलं, तर नुकसानाचं जे आहे किंवा कर्जाचा जो ठप्पा आपल्यावरती लागला आहे, की शेतकरी म्हटलं की कर्जबाजारी, शेतकरी म्हटलं की गरीब, ही वृत्ती लोकांमध्ये भिनवली गेली. ते खोडण्यासाठी सगळे सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन ठरवलं, की आपण शेतीमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करू. काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली पाहिजे, ज्याच्यातून लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळं आम्ही ठरवलं, की बाबा आपण ऑर्गॅनिक पद्धतीने शेतीकडे वळूया. सेंद्रिय शेतीला जगभरामध्ये जी काही आता मागणी आहे सेंद्रिय पदार्थांना, ती खूप मोठी आहे आणि त्याचा पुरवठा अतिशय कमी आहे. तर आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, की भाजीपाला असतील, फळं असतील, याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीनं पिकवण्यावरती बराच भर दिला गेला. अगदी भारतापासून ते पाश्चिमात्य देशांपर्यंत. पण नॉन-व्हेज पदार्थ जे आहेत, म्हणजे मटण असेल, चिकन असेल, याच्याकडे आपण दुर्लक्ष करत गेलो. आपल्या घरातला कोणी आजारी पडलं, की आपण काय खायला घालतो? अंडी खावा, मटण खावा, जेणेकरून तुमची तब्येत लवकर सुधारेल. परंतु या भाजीपाल्यापेक्षा सगळ्यात घातक जर सध्या स्थितीत काय असेल, तर ते मटण आणि अंडी आहेत. म्हणजे ज्या बोकडाला व्हॅक्सिन दिली जाते, इंट्रामस्क्युलर व्हॅक्सिन असेल किंवा आपण त्यांना जी काही औषधं देतोय, जे ग्रोथ हार्मोन्स खाऊ घालतोय वजन वाढीसाठी, त्याच्यामुळं त्याच्या मांसामध्ये जे काही विष तयार होतंय, ते आपण खातोय आणि त्याचा जे आपण आरोग्य सुधरवण्यासाठी खायला पाहिजे, त्याच्यामुळं आपलं आरोग्य आणखीन जास्त बिघडतंय असं लक्षात आलं. म्हणजे भाजीला फवारल्यानंतर, फळांना फवारल्यानंतर जसं फळं विषारी होतायत, भाजी विषारी होते, तसंच व्हॅक्सिन दिल्यानंतर, ग्रोथ हार्मोन्स चालल्यानंतर त्या मांसामध्ये सुद्धा विष तयार होतंय. म्हणजे शेळीला जर आपण व्हॅक्सिन दिलं, गाभण शेळीला व्हॅक्सिन दिल्यानंतर तिची पिल्लं मयत होतात. गाभण शेळीला आपण व्हॅक्सिन देत नाही, कारण ते तितकं घातक आहे. ज्या शेळीची पिल्लं तिला पितायत 2 महिने वयापर्यंतची, तिलाही आपण व्हॅक्सिन देत नाही. त्याचं कारण आहे, की त्या दुधामध्ये ते विष उतरतं आणि त्याच्यामुळं ते पिल्लांची मर होते. जर दुधामध्ये ते व्हॅक्सिनचं विष 5 एम-एलच्या वर व्हॅक्सिन कुठलीच देत नाहीत. पण त्या 5 एम-एलमध्ये जर इतकं विष असेल, की तिची पिल्ली दगावतायत दुधामध्ये येऊन, तर त्याचा मांसामधला प्रभाव किती असेल? बोकडाचं मटण जे आपण घेतोय, आज ₹700 किलोने आपण बोकडाचं मटण घेतो. पण त्याच्यामध्ये जे विष तयार होतंय ते आपल्या शरीराला घातक असल्याचं आमच्या लक्षात आलं. मी पाठीमागची 2 वर्ष त्याच्यामध्ये प्रयोग करत होतो, की बोकडाला जर आपण व्हॅक्सिन न देता वाढवलं, तर मटणाच्या चवीमध्ये काय फरक पडेल? त्याच्या वजनामध्ये काय फरक पडेल? त्याच्या वाढीमध्ये काय फरक पडेल? पण ऑर्गॅनिक मटण ही कन्सेप्ट आपण भारतामध्येच प्रथम राबवतोय असं माझं मत आहे. याच्या आधी कुणीही त्याच्यामध्ये तसा प्रयोग केलेला नाही. आज बोकडांमध्ये असेल, भाजीपाल्यामध्ये असेल, सेंद्रिय काम करण्याला खूप मोठं प्रोत्साहन आहे. मी पुण्यामध्ये ₹1160 किलो
या दरानं बोकडाच्या मटणाची विक्री करतो. जे इथं ₹750 ₹700 लोकल मार्केट आहे. आता आम्ही पंढरपूरमध्ये सुरू करतोय या 19 तारखेपासून. तर ते आपण ₹860 किलो या दराप्रमाणे ठेवतोय. या बोकडाच्या मटणामध्ये असेल किंवा गावरान कोंबड्याची अंडी, खास करून तुम्ही बघताय चिकन असेल किंवा लेयर फार्मिंगचा जो प्रमाण वाढलंय आपल्या भागामध्ये असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये, की कमी वेळामध्ये पक्ष्यांची वाढ करायची, त्याची अंडी काढायची आणि ते विकायचे. पण ते पक्षी जो अगदी 3 आठवड्यामध्ये, 4 आठवड्यामध्ये मोठा होतोय, त्याच्यावरती कितीतरी केमिकलचा मारा केला जातोय. पण आपल्या गावरान कोंबड्या असतील, त्या अगदी सहजरित्या पाळता येतात, सांभाळता येतात आणि त्याची जी अंडी आहेत, ते बॉयलर कोंबडीच्या अंड्यापेक्षा खूप जास्त चविष्ट असतात. त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. पण त्या गोष्टींकडे इग्नोर करून ते अवेलेबल होत नाहीत सहजासहजी. म्हणजे जिथं बॉयलर कोंबडी वर्षातले 200 दिवस अंडी घालते, तिथं आपली देशी कोंबडी फक्त 70 ते 80 दिवस अंडी घालते. त्याच्यामुळं या अंड्यांचं उत्पादन जरी कमी असलं, तरी त्या अंड्यांचे रेट जे आहेत, ते ₹12 ₹13 असतात आणि बॉयलर कोंबडीच्या अंड्याचे रेट असतात ₹7 ₹8 ₹9. ग्रामीण भागामधल्या महिलांचं एटीएम म्हणून आम्ही कोंबडी, शेळी, गाई, म्हैस यांच्याकडे बघतो. म्हणजे ज्या काळात पुण्या, मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये एटीएम सुरू होते, त्या काळात आपल्याकडे काय होतं, ऐनवेळी पैसा उभा करण्याचं साधन. तर याच उशाशी असणारं धन म्हणजे शेळी असेल, कोंबडी असेल, अंडी असतील, हे पटकीने विकलं की जागेवरती पैसे तयार ₹300-500 तयार होतात. हा जो महिलांचा उत्पन्नाचं जे माध्यम आहे, साधन आहे, ते कुठेतरी युटिलाइज करता आलं पाहिजे. त्याच्यातून पैसा उभा करता आला पाहिजे आणि तो शाश्वत असला पाहिजे, अशी आमची के-ए-पीची भूमिका होती. खरं तर कर्मवीर अण्णांनी ज्या काळात कारखाना उभा केला, त्यांचं आणि आम्ही जे काम करतो त्याचं क्षेत्र जरी वेगळं असलं, तरी उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं भलं करणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हेच आमचा हेतू आहे. संस्था उभी करताना कामगार उभा करण्यापेक्षा भागीदार उभा करणं, हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्या काळामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना कारखान्याचा शेअर होल्डर करणं म्हणजे भागीदार करण्याचं काम त्यांनी केलं. त्या संस्थेचा मालक बनवण्याचं काम केलं. आज आम्ही तालुक्यामध्ये काम करताना ज्या आमच्याकडे महिला आहेत, त्यांना आम्ही कामावरती घेण्याच्या ऐवजी त्यांना उत्पन्नाचं साधन उभा करून देऊन पार्टनर करतो त्यांना. म्हणजे कामगाराच्या ऐवजी भागीदार उभा करणं, हा हेतू घेऊन आम्ही तालुक्यामध्ये महिला असतील, युवक असतील यांना आम्ही सोबत घेतोय आणि त्याच्यातून काम करतोय. ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून पैसा उभा करता येतो का? किंवा याच्यातून खरंच तितकं उत्पन्न मिळतं का जितकं आपण सांगतो किंवा ऐकतो? तर पाठीमागच्या 2 वर्षामध्ये पावणे ₹2 कोटी सेल आम्ही स्वतः केलेला आहे. म्हणजे मटण असेल, अंडी असतील, तूप असेल, शेळीचं दूध. आता तुम्ही बघताय की गीर गाईच्या दुधाचं खूप मोठं फॅड आता वाढतंय. देशी गाईंचं दूध A2चं जे दूध मिळतं, ते विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. म्हणजे गाई आणि म्हैस याच्याऐवजी आता लोकं देशी गाई आणि गीर गाईला प्रिफर करतायत. पण शेळीचं दूध हे या सगळ्या दुधांना भारी पडतं. पण ते बॉटल पॅकिंगमध्ये कुठेच मिळत नव्हतं. तर आपण शेळीचं दूध बॉटल पॅकिंगमध्ये आणतोय. जे ₹180 प्रति लिटर प्रमाणे आपण पंढरपूरमध्ये अवेलेबल करतोय आणि तेच दूध पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी ₹350 ते ₹400 लिटर या दराप्रमाणे जातं. म्हणजे गीर गाई असेल किंवा देशी गाई असेल, त्याच्या दुधामध्ये जे गुणसत्व येणार आहेत, ते कुठून येणार आहेत? आपण जो चारा घालतो त्याच्यातूनच. पण गोठ्यात बांधलेली गाय असेल, तिला एक ठराविक प्रकारचा 4-5 प्रकारचा चारा मिळतो. त्याच्या पलीकडे नाही. मग ती देशी गाय असली काय आणि गीर गाई असली काय किंवा जर्सी गाय असली काय. तुम्ही जे चाराल त्याच्यातूनच त्याच्यामध्ये दुधामध्ये सत्व येणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही. पण शेळीचा मूळ जो गुणधर्म आहे, तो प्रत्येक प्रकारचा चारा खाणं आणि त्याचा फक्त शेलका-शेलका म्हणजे कोवळा शेंडा जो असतो ते खाणं. सगळ्या प्रकारचा चारा खाणारं एकमेव जर प्राणी काही असेल, तर ती शेळी आहे. त्यामुळं निसर्गात जेवढी काही सत्व आहेत, ती सगळं तिच्या दुधातून येतात. ते जे दूध आहे, ते कावीळसारख्या रोगावरती परिणामकारक आहे. म्हणजे काविळीचं जे औषध बनतं, ते त्या शेळीच्या दुधापासून बनतं. इतर जी जड औषधं असतात, जी पचायला जड असतात किंवा शरीरामध्ये लवकर विघटन होत नाही, अशी सगळी औषधं शेळीच्या दुधासोबत घ्यायला डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. लहान मुलांसाठी सगळ्यात जास्त जर काही उपयोगी असेल आईच्या दुधानंतर, तर ते शेळीचं दूध आहे. त्याच्यानंतर शेळीच्या दुधाचा फायदा असा आहे, की तुम्हाला जर पाचन संबंधी तक्रारी असतील, पचन व्यवस्था खराब होत असेल, पोटाचे विकार असतील, ते सगळे सुधारवण्यासाठी शेळीचं दूध हे सगळ्यात उपायकारक आहे. त्यामुळे शेळीचं दूध जेवढं गुणकारक आहे, तेवढंच या शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपयोगाचं आहे. परंतु त्याला मार्केट अवेलेबल होत नव्हतं. तर आपण शेळीच्या दुधाला मार्केट अवेलेबल करतोय. गाईचं असेल, म्हशीचं असेल, ते तूप आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ न करता
अतिशय शुद्ध प्रकारचं शेतकऱ्याची एक विशिष्ट सवय असते. म्हणजे जो कोणी शेतकरी असेल, अगदी आंबा असेल, द्राक्ष असेल किंवा दुसरा कुठलाही भाजीपाला पिकवू द्या. खराब झालेला किंवा डाग पडलेला माल तो स्वतः घरी ठेवतो. पण चांगला पिकवलेला माल तो बाजारात नेतो. कारण लोकांना चांगलं मिळावं आणि आपण पापाचे भागीदार होऊ नये, ही मानसिकता शेतकऱ्याची असते. शेतकरी हा व्यापारी नाही. त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती थांबली. व्यापारी जर असता तर त्यांनी चांगला माल घरी खायला ठेवला असता आणि खराब माल त्याच्यामध्ये मिक्स करून दिला असता. परंतु शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा, शेतकऱ्याची जी नीतिमत्ता आहे, ती त्याच्या प्रगतीला अडथळा ठरते असं मी म्हणणार नाही. परंतु निश्चित शेतकऱ्याचा जो प्रामाणिकपणा आहे, तो नेहमी आपल्या ग्राहकांच्या प्रती असतो, की आपल्या ग्राहकाला चांगलं मिळावं आणि एखाद्याच्या मुखात जर आपल्याकडून चुकून जरी काही वाईट गेलं, तर त्याचं पाप तो भगवंत आपल्याला देईल, ही भीती या शेतकऱ्याकडे परंपरागत आलेली आहे. म्हणजे आंब्याला जर डाग पडलेला असेल चिकाचा वरती, तर तो आंबा शेतकरी घरी ठेवतो किंवा आपण स्वतः खातो आणि चांगला माल बघून तो बाजारात विक्रीसाठी नेतो. त्यामुळे शेळीचं दूध असेल, तूप असेल, त्या तुपामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ अजिबात केली जात नाही. इव्हन दुधामध्ये पाणी ओतणं, हे सुद्धा सगळ्यात मोठं पाप शेतकरी आजही समजतो. पुण्या-मुंबईसारख्या सिटीमध्ये लोकं म्हणतात, की पावडरचं दूध येतं, भेसळयुक्त येतं. पण असा एकही शेतकरी नाही, की त्याच्यामध्ये कुठली पावडर मिसळावी माहिती असावं. भेसळीचं दूध तयार कसं करतात माहिती असावं. लोकांना एवढंच माहिती आहे, टाक चारा, काढ धारा. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांची प्रगती शेतकरी आजही तिथंच आहे. ज्याच्याकडे 100 गायी आहेत तोही तिथंच आहे. ज्याच्याकडे 1 आहे तोही तिथंच आहे. मोठं कोण होतंय? डेअरी चालक होतोय, त्याचा संचालक होतोय. जो कोणी दूध विक्रेता आहे तो होतोय. कारण शेतकऱ्याला त्याचं मार्केटिंग जमत नाही. आणि ते मार्केटिंग केलं पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत. ही संकल्पना मूळ काम कशावरती करते तर तरुणांनी शेतीकडे बघण्याचा नजरिया बदलला पाहिजे. आज आपण बघतोय मोठमोठ्या डिग्री सी-ए झालेले असतील, वकील असतील, इंजिनिअर असतील. यांचे प्रोफेशनल वर्किंगचे जे सेक्टर आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यातून कमाई करता येते. पण बी-एस-सी, बी-कॉम, बी-ए, एम-एस-सी, एम-कॉम हे ज्यांचं काही डिग्री झालेल्या आहेत. त्यांना पुढे नोकरीची साधनं काय आहेत? त्यांना पर्याय काय उपलब्ध आहेत? सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, की बी-कॉम, बी-एस-सी झालेली पोरं आज 8,000 10,000 रुपयांमध्ये पंढरपूरसारख्या सिटीमध्ये सुद्धा बँकांमध्ये कामाला जातायत. 8,000 रुपयांपासून पगारी सुरू होतात. हायेस्ट 15,000 रुपये सुरुवातीला. ही दुर्दैव आहे खरं तर पंढरपूरचं, की ज्या पंढरपूरमध्ये भिकारी सुद्धा भिकारी नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. ज्या पंढरपुरात घाटावरती बसणारा भिक्षुक रोज 2,000 रुपयांची कमाई करतो. म्हणजे महिन्याला 60,000 रुपयांचं उत्पन्न. तो भिकारी घेऊन जातोय. पण इथला तरुण ज्यांनी डिग्री घेतलेली आहे, ज्याच्या बापाने कष्ट करून त्याची फीस भरलेली आहे, त्यांनी आयुष्यातली 12-13 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. अगदी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलेलं आहे. तो 12 ते 15,000 रुपये कमवतो. अगदी कारखान्यांमध्ये चौकशी केली तर तुम्हाला लक्षात येईल, की फ्रेशर्स जे तिथं घेतले जातात, शिकाऊ कामगार, त्यांना 7,000 रुपये जॉइनिंग दिलं जातं. बँकेमध्ये जे कर्मचारी भरले जातात क्लार्क म्हणून नवीन शिकाऊ पोरं, त्यांना 3,000 रुपयांपासून पगार सुरू होते. पण भिकारी काही स्किल नसताना 60,000 रुपये कमवतोय. त्याचं एकच गमक आहे, की तो कामाला लाजत नाही. तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल, तर कामाची लाज सोडावी लागेल. इथल्या तरुणांचा जॉबला जाणाऱ्या, शिकणाऱ्या पोरांची सगळ्यात मोठी अडचण आहे, की कामाची लाज वाटतेय आणि इथल्या सो कॉल्ड जी प्रसिद्धी मिळते नेत्यांसोबत असेल किंवा इथल्या लोकांचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे, की आता एवढा शिकलाय आणि तू शेळ्या राखणार का, म्हशी राखणार का, शेती करणार का, भाजी विकणार का किंवा तू काय व्यवसाय करणार का? कपड्याची दुकानं टाकणं, याला सुद्धा लोकं आधी वाईट नजरेने बघायची, की आता एवढा शिकला आणि कपड्या घड्या घालत बसणार का? ही म्हणणं होतं लोकांचं. नीट शिकला नाही तर वडापावची गाडी लावावं लागल, चहाची टपरी टाकावं लागल, याची भीती घातली जायची. पण त्याच आई-वडिलांनी लॉकडाऊनमध्ये चहावाल्यांच्या ज्या फ्रँचायझी घेतल्या, त्या 2.5-2.5, 3-3 लाख रुपये डिपॉझिट भरून त्या फ्रँचायझी घेतल्या. का तर त्या चहाचं मार्केटिंग त्या लेव्हलचं झालं. चहाची टपरी, ते चहाचं दुकान, हा जो प्रवास आहे, तो आहे मार्केटिंगचा खेळ. म्हणजे तुम्ही लॉकडाऊनच्या वेळी बघितलं असेल, आधी चहाची दुकानं किती असायची? चहाच्या टपऱ्या गावात 1-2 हॉटेलांमध्ये. पण त्यानंतर एकाच ओळीनं 10-10, 20-20 सरपंच चहा, उपसरपंच चहा, खासदार चहा, आमदार चहा, गुळाचा चहा, तुळशीचा चहा, याचा चहा, त्याचा चहा, अशा 50 एक वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचं ब्रँडिंग झालं. आणि चहा हा व्यावसायिक स्वरूपात करता येतो. हे कुणीतरी निदर्शनास आणून दिलं, की समाज त्याच्या पाठीमागे पळाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाली.
मी 2018-19ला ज्यावेळी पुण्यामध्ये गेलो त्यावेळी बघितलं, की वडेवाल्यांच्या शाखा असायच्या. रोहित वडेवाले होते, जोशी वडेवाले होते. अशा गार्डन वडापाव फेमस, जसं आपल्या पंढरपूरमध्ये कारंडे वडापाव आहे. फेमस होते. पण त्या लोकांच्या वडापावच्या गाड्याकडे बघून आपल्याला आधी भीती घातली जायची, की नीट नाही शिकला तर वडापावचा गाडा लावावा लागेल. पण त्या वडेवाल्यांच्या सुद्धा 5-5 लाख रुपये डिपॉझिट भरून शाखा घेतल्या जायच्या. जोशी वडेवाल्यांच्या पुण्यामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त आउटलेट होते. पण पंढरपूरमध्ये ते का नाही करता आलं? त्याच्यानंतर कपड्यांचं ब्रँडिंग झालं. रुबाब आला, त्याच्यानंतर कपड्याचे नवीन-नवीन ब्रँड आले. पंढरपूरमध्ये अचानक 2019 ते 2022च्या दरम्यान जवळपास 600 पेक्षा जास्त कपड्यांची आउटलेट ओपन झाली. चहाची 500 पेक्षा जास्त आउटलेट ओपन झाली. पण आज चालू कितीत जर बघितलं ना, तर लक्षात येईल की त्यातले 30% चालू आहेत. 70% बंद पडले. आत्ताचं मार्केट हे प्रॉडक्ट विकण्याचं नसून कन्सेप्ट विकण्याचं आहे. ज्यांनी चहाची फ्रँचायझी विकली, त्यांनी प्रचंड पैसा कमावला. ज्यांनी वड्यांच्या फ्रँचायझी विकल्या, त्यांनी पैसा कमावला. ज्यांनी कपड्यांच्या फ्रँचायझी विकल्या, त्यांनी पैसा कमावला. पण ज्या कोणी ह्या कन्सेप्ट घेतल्या, की त्याला पैसे मिळतात तर मलाही मिळतील. याच्या कपड्यातून ह्याला जर कोट्यवधी रुपये मिळतात तर मला पण मिळू शकतात. हा जर चहातून एवढे पैसे कमवतो तर मलाही मिळतील. या अपेक्षेमुळं पोरं माहिती नसणाऱ्या क्षेत्रामध्ये उतरत गेली. आणि कन्सेप्ट ज्यांनी विकली त्यांनी पैसा कमवला. ज्यानं ती कन्सेप्ट उसनी घेतली. आपल्या ग्रामीण भागामध्ये उसनं अवसान हा जो शब्द वापरतो. त्याच पद्धतीनं पोरांना माहिती नसणाऱ्या क्षेत्रामध्ये फक्त 2-3 लाखात व्यवसाय सुरू होतोय आणि रोज गल्ला जागेवरती बसून मिळतोय. चहाचा मिळतोय, कपड्याचा मिळतोय, वड्यांचा मिळतोय. हे जे डोक्यात घेतलं, त्याच्यामुळे त्यांचे व्यवसाय बुडले, बंद पडले. कारण तुम्हाला त्या व्यवसायातली माहिती असणं, अभ्यास असणं आणि त्याच्याप्रती आवड असणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सातत्य नसेल, आवड नसेल, होऊ शकत नाही. आज मी उच्च शिक्षित आहे. माझं लॉचं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे. मी पुण्यामध्ये पुणे शिवाजीनगर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. माझी वकिली चांगली चालतीये, पण मला शेतीमध्ये आवड आहे. माझ्या भावाचं शिक्षण चांगलं झालेलं आहे. माझ्यासोबत जी टीम काम करते, त्याच्यामध्ये वकील आहेत, शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये बी-कॉम झालेली मुलं आहेत, बी-एस-सी झालेली आहेत. काही जणांचं एम-बी-ए झालेलं आहे. मार्केटिंगमध्ये एम-बी-ए झालेलं आहे, फायनान्समध्ये एम-बी-ए झालेले आहेत, ॲग्रीकल्चरल एम-बी-ए झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये फार्मसी झालेला आमच्याकडं माणूस आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे आणि उच्च शिक्षित घेतलेली पोरं. पण शेतीशी निगडीत काहीतरी आपण केलं पाहिजे आणि या शेतीकडे बघण्याचा नजरिया आपण बदलला पाहिजे, ही भूमिका घेऊन शेतीमध्ये उतरलो. खरं तर नजरिया बदलायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, की ज्या शेतीला तुम्ही कर्जबाजारी होण्याचं माध्यम बघताय, ज्या शेतीला फक्त गरिबीचा शिक्का लागलेला आहे, आत्महत्येचा, कर्जबाजारीपणाचा शिक्का लागलेला आहे, ती शेती जर व्यवस्थित प्लॅनिंग न केली, तर सगळ्यात कमी वेळात श्रीमंत होण्याचा मार्ग आहे, असं आमचं मत आहे. साधी गोष्ट आहे, आठाण्याचं चॉकलेट विकून जर हजारो कोटींचा टर्नओव्हर पार्लेजी सारखी कंपनी करत असेल, तर ₹350 कोंबडी माझ्या दारात आहे. माझ्या दारात जी शेळ्या आहेत, आता जर तुम्ही माझ्या फार्मवरच्या शेळ्या बघितल्या, तर त्याच्यामध्ये 5,000 पासून ते ₹27,000 किमतीपर्यंतच्या शेळ्या आहेत. माझ्या दारात ज्या गायी आहेत, त्या गायींची किंमत 70,000 पासून 2.5 लाख रुपये पर्यंत किमतीच्या गायी माझ्याकडे आहेत. माझ्याकडे 30,000 पासून 1 लाख रुपये पर्यंत किमतीच्या म्हशी आहेत. माझ्या दारात जे बदक आहे, जो हंस आहे, त्याची किंमत 2,500-3 हजार रुपये आहे. माझ्याकडचा जो कुत्रा आहे, त्या कुत्र्याची किंमत 10-15 हजार रुपये आहे. म्हणजे माझ्या दारामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्या हजारांमध्ये किंमत असणाऱ्या आहेत. आठाण्याचं चॉकलेट विकून जर ₹300 कमवायचे म्हटलं, तर त्या कंपनीला 700 चॉकलेट विकावी लागतात. पण मला ₹300 कमवायला फक्त 1 कोंबडी विकायची आहे. आता 700 चॉकलेट विकणं सोपं, की ₹300 1 कोंबडी विकणं सोपं? एक कोंबडी. तर माझं म्हणणं हे आहे, की ज्याला कोंबडी सुद्धा विकायची कला नसेल, तर तो नोकरी केली काय, व्यवसाय केला काय? तो प्रगती करू शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या स्किलवरती काम करणं गरजेचं आहे. तुमच्याकडं असणाऱ्या गोष्टींमधून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मी प्रोसेसिंग युनिट आणून किंवा एखादा मोठा व्यवसाय आणून पटपट श्रीमंत होऊ शकलो असतो किंवा त्याच्यातून मी स्वतः आर्थिक नफा कमवू शकलो असतो. पण अण्णांच्या विचारांवरती काम करत असताना, कर्मवीर अण्णांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना, तालुक्यामध्ये कामगार तयार करण्याच्या ऐवजी भागीदार तयार करणं, आपल्याला वर्कर नकोय, आपल्याला पार्टनर पाहिजे, या भूमिकेतून पुढे जात असताना आम्ही ठरवलं, की मी जे काही करेन त्याच्यातून ₹10 जर मी कमवत असेल, तर त्यातलं ₹9.5 मला या लोकांना मिळवून देता आले पाहिजेत. आठाण्याचा नफा राहिला तरी चालेल. आज माझ्याकडे 350 महिला सभासद आहेत.
फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या. त्याच्याकडून आपण अंडी विकत घेतो, गावरान कोंबड्या विकत घेतो, त्यांच्याकडून आपण तूप विकत घेतो. त्यांना आपण ऑर्गॅनिक फार्मिंग कशी केली पाहिजे याचं ट्रेनिंग देतोय. जेणेकरून या महिलांना रोजचं उत्पन्नाचं साधन सुरू झालंय. आपण दूध डेअरीच्या ज्या कन्सेप्ट गावोगावी बघतो. प्रत्येक 10-20 घरांमध्ये एक छोटी का होईना डेअरी असते, जिथं दूध संकलन केलं जातं. या दूध संकलन केंद्राच्या धर्तीवरती आपण एक कलेक्शन सेंटर म्हणजे ईसी सुरू करतोय. अंडी खरेदी केंद्र आपण सुरू करतोय. जिथं या महिलांकडून अंडी विकत घेतली जातील. या महिलांकडून तूप विकत घेतलं जाईल. या महिलांकडून ते ज्या काही पदार्थ तयार करत असतील, ते विकत घेऊन आपण ते पुढं मार्केट अवेलेबल करण्याचं काम करू. जेणेकरून या महिलांना रोज काहीतरी ₹50-100 आर्थिक सहकार्य, उत्पन्नाचं साधन उपलब्ध झालं पाहिजे. या भूमिकेतनं आम्ही सुरू केलं आणि व्यवसाय करणं अजिबात अवघड नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त त्या भिकारी पैसे मिळवतो याचं कारण आहे तो लाजत नाहीये. ओळखीचा दिसला की तोंड लपवलं तर भीक मिळणार नाही. साधी गोष्ट आहे. तो त्याच्या कामाशी प्रामाणिक आहे. तो त्याचा रोजगार आहे. तो त्याचा व्यवसाय आहे. तुम्ही शेती करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही फ्रीलान्सिंग करा. पण जे काही करताय त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, लाज सोडणं म्हणजे व्यवसायाशी प्रामाणिक राहणं या अर्थानं सांगतोय. लाज सोडणं म्हणजे समाजाला मान्य नसणाऱ्या गोष्टी करणं असं नाही. तुम्ही व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ठाम राहिलं पाहिजे. कुणाला काय वाटतंय, कोण मला नावं ठेवतोय, कोण माझ्यावर हसतोय, याच्यापेक्षा जास्त मी माझं जे काही स्वप्न पाहिलंय व्यवसायाचं, ते कसं यशस्वी करता येईल याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या काम करण्याचा जो हेतू आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं 3 गोष्टींवरती काम करतो. एक, काम करताना तुम्ही लाज सोडली पाहिजे, म्हणजे लाजायचं नाही कामाला. दुसरी गोष्ट, तुम्ही माज सोडला पाहिजे. माझ्याकडे एवढं सगळं आहे, तर मी हे करू का? ही भावना, हा विचार तुमच्या मनात नाही आला पाहिजे. तुम्ही श्रीमंत असाल, तुमचे आई-वडील श्रीमंत असतील, पण तुम्ही कोण आहात? हा प्रश्न ज्यावेळी स्वतःला विचाराल, त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे, की मी हे आता हे करायचं का? मी शेळ्या राखायच्या का? मी कोंबड्या राखायच्या का? मी आता भाजीपाला तयार करायचा का? मी शेतात आता चिखलात पाय घाण करायचे का? हा विचार तुमच्या मनात नाही आला पाहिजे. हा माज श्रीमंतीचा, पैशाचा तुम्ही सोडला पाहिजे. आणि तिसरी, मी स्वतः राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पाठीमागची 8 वर्ष झालं सक्रियतेनं काम करतो. पण इथल्या तरुणांचा अ, राजकारणाचा असेल किंवा प्रसिद्धीची जी खाज आहे, ती मोडली गेली पाहिजे या मताचा मी आहे. म्हणजे 8 वर्ष काम केल्यानंतर अनुभवाअंती हे सांगतोय, की तुम्हाला कामाची लाज, मोठेपणाचा माज आणि प्रसिद्धीची आणि राजकारणाची जी खाज आहे, त्याला मर्यादा घालता आल्या पाहिजेत. नेत्यांनी डिजिटल लावून दिल्यानं नेता मोठा होतो, आपण नाही होत. हे विचार जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत, नेत्याचे पदं मोठी झाली, नेता निवडणूक जिंकल्यानं आपल्या घरचा बाजार कोणी फुकट देत नाही. तो आपल्यालाच कमवावा लागतो. नेता मोठा झाल्यानं कार्यकर्ता मोठा होत नसतो. हे विचार जोपर्यंत इथल्या तरुणांना, इथल्या पोरांना कळणार नाहीत, तोपर्यंत पोरं कामाला लाजणारच आहेत. आता किती टोटल आता साधारणतः किती लोकं तुमच्या ग्रुपमध्ये काम करतील? पूर्ण वेळ काम करणारे माझ्याकडं 60 लोकं आहेत. म्हणजे जे 60 तरुण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आम्ही काम करतो. एकत्र येऊन व्यवसायासाठी एकमेकांना मदत करतो आणि या 60 लोकांना पगार जो असतो, तो देतो म्हणून 60 लोकं सांगतोय. पण डायरेक्ट, इनडायरेक्ट आर्थिकदृष्ट्या फायदा होणारी अशी आमच्याकडे जवळपास 500 पेक्षा जास्त लोकं आहेत, ज्यांना आमच्यामुळं आर्थिक फायदा होतोय. महिन्याला ₹3,000 पासून ₹30,000 पर्यंत कमवणारी लोकं आमच्याकडे आहेत. म्हणजे ज्यांना आमच्या माध्यमातून तो पैसा मिळतोय, तो फिरतोय. महिन्याला ₹5,00,000 आम्ही पगार करतो आता. आणि यातली सगळी लोकं ही पैशापेक्षा जास्त संकल्पनेला आणि कामाला महत्त्व देणार आहेत. आणि पूर्ण वेळ याच्यासाठी वेळ द्यावा, या मताचे आम्ही नाही. मी स्वतः प्रॅक्टिस बघत-बघत माझा व्यवसाय सांभाळतो. माझ्यासोबतच्या प्रत्येक तरुणाचं, प्रत्येक मुलाचं, काही जणांचं महाई सेवा केंद्र आहे, काही जणांची स्वतःची दुकानं आहेत, काही जणांचे व्यवसाय आहेत, काही जण नोकरी करतायत. पण ते सर्वजण मिळून आम्ही या व्यवसायाला थोडा-थोडा वेळ देतो. जर जास्त लोकं एकत्र येऊन काम केलं, तर वेळेची बचत होते. तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक संकल्पनांना वाव मिळतो आणि अधिकचं आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून हा शेतीपूरक व्यवसाय आपण पाहतो. याच्यामध्ये पूर्ण वेळ दिलाच पाहिजे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 केलं पाहिजे असं कुठलीही गोष्ट नाही. माझ्याकडची सगळी पोरं कमवणारी आहेत. माझ्याकडं 3 अशी लोकं आहेत, ज्यांना ₹65,000 पेक्षा जास्त पगार मिळतो. ते जिथं काम करतात तिथून, त्यांच्या नोकरीतून. पण तरीही शेती आणि आमची ही संकल्पना त्यांना आवडली. ते आमच्यासोबत काम करतात. त्यांना आमच्याकडून ₹3,000 पासून ₹30 ₹30,000 कितीही पैसे मिळू द्या. पैशापेक्षा महत्त्व हे कामाला आणि शेतीमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह होतंय, याला दिलं जातंय.
त्यामुळं आम्ही एकत्र आहोत आणि फक्त व्यवसाय उभा करून पैसे कमवणं याच्यापेक्षा जास्त आपल्या व्यावसायिक संकल्पनांसारखं तरुणांना आणखीन नवीन काहीतरी करता आलं पाहिजे. दुसऱ्यांना तुम्ही काहीतरी करा सांगण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःपासून सुरुवात करून आम्ही काहीतरी करून दाखवलं, तर तुम्हाला हक्कानं आम्ही 4 पावलं पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळं आम्ही सुरुवात केलेली आहे. निश्चित काही जणांकडं वेळ असतो, काही जणांकडं पैसा असतो, काही जणांकडं गुणवत्ता असते, काही जणांकडं कला असते, काही जणांकडे जनसंपर्क असतो. या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या, तर व्यवसाय करणं अवघड नाही. पैसा कमवणं अवघड नाही. फक्त तुमच्याकडं ते करण्याची प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे. आता तुम्ही साधारणतः पंढरपुरामध्ये काय म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं जे पिकवणारा माल आहे, तो काय पोच करता आणि काय असे बांधील काही ग्राहक आहेत का तुमच्याकडे असे? माझ्याकडं सध्या आमचा मूळ फोकस आहे, तो ऑर्गॅनिक मटण, गावरान कोंबडीचं मांस, अंडी, तूप आणि शेळीचं दूध. हे 5 पदार्थ आम्ही प्रामुख्यानं आता टार्गेट करतोय. पंढरपूरमध्ये आपण आध्यात्मिक नगरी म्हणतो, मान्य आहे. आपल्यातले बरेच लोक वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेले आहेत. पंढरपूरमध्ये बाकी इतर शहरांशी तुलनेत अ, खूप धार्मिक विधी, धार्मिक दिवस, धार्मिक मान्यता पाळल्या जातात. म्हणजे मार्गशीर्ष असेल, श्रावण असेल, एकादशी असतील, शनिवार, सोमवार आणि रविवार हे 3 दिवस किंवा गुरुवार असेल, या दिवशी आपल्याकडं मांसाहार टाळला जातो. पण तरीही मांसाहाराचं खूप मोठं मार्केट हे पंढरपूर आहे आणि हे मान्य करावं लागेल. व्यवसाय म्हणजे मांसाचा व्यवसाय फक्त मुस्लिम लोकांनी घाटकांनीच करावा. भाजीपाल्याचा व्यवसाय गरिबांनीच करावा. हे जे लोकांच्या तरुणांच्या डोक्यात बसलेलं आहे, ते कुठेतरी खोडलं गेलं नवीन युवकांना आता यामध्ये सामील करून घेत असताना तुमच्या ग्रुपमध्ये, नवीन युवकांनी काय करावं लागेल म्हणजे ते तुमच्याशी जॉइन होतील आणि त्यांना त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण होईल किंवा तुम्ही त्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन कराल? काय तुमची संकल्पना काय आहे नवीन युवकांनी यात जॉइन होण्यासाठी? खरं तर के-ए-पीला जॉइन करत असताना किंवा करून घेत असताना आमचा मूळ हेतू हाच आहे, की आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय. हे पुढं जात असताना आम्ही 3 ट्रिपल सी या कन्सेप्टवरती काम करतो. म्हणजे कोऑपरेटिव्ह, सहकार. आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाला मदत केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढं जाता येईल. म्हणजे काही लोकांच्या गुणवत्तेचा वापर करता आला पाहिजे. काही जणांकडे जे स्किल आहेत, त्याचा वापर करून काही जणांकडे वेळ आहे, गुणवत्ता आहे, काही जणांकडे पैसा आहे. तर या सगळ्यांनी तिघांनी जर एकत्र यायचं ठरवलं, तर एखादी गोष्ट सहज साध्य करता येते. दुसरं आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला सकारात्मक आणि बांधणीनं काम करायचं आहे. उगीच काहीतरी करतोय किंवा आहे कुणाला तरी दाखवायचं आहे म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अजिबात करायचं नाही. त्याचा लांबपर्यंतचा विचार करून, दूरदृष्टी ठेवून आणि सातत्यपूर्ण काम करणं हे आमचं कन्स्ट्रक्टिव्ह कामाचं एक बंधन असतं. आणि तिसरं आहे, तुम्ही हे कोऑपरेटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह आणि कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला हिशोब कळला पाहिजे. हिशोब तुमच्या वेळेचा, तुमच्या गुणवत्तेचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या व्यवसायाचा जुळला पाहिजे. नुसता आर्थिक हिशोब म्हणत नाही मी. तुम्ही जो वेळ घालवताय, तो तेवढा खरंच उपयोगाचा आहे का? तो तेवढा घालवला पाहिजे का? त्या वेळेचं मूल्य तेवढं होतंय का? हे कळलं पाहिजे. कुठेतरी कोणाच्या तरी पाठीमागे धावायचं आहे, कुठल्यातरी विचाराच्या पाठीमागे धावायचं आहे किंवा व्यवसाय पाठीमागे धावायचा आहे. त्याच्यातून जर आर-ओ-आय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर निघत नसेल, तो जर परतावा तुम्हाला मिळत नसेल, तर तो तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमचं नॉलेज सगळं व्यर्थ जातंय. तर या 3 गोष्टी आम्ही तरुणांना शिकवतो. आपापसामध्ये स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना जर हात दिला, तर लवकर प्रगती साधता येते. या हेतून आम्ही तरुणांना एकत्र घेतो. आता याच्यामध्ये आम्ही काय मदत करतो, तर तरुणांना आम्ही लोकांशी कसं बोललं पाहिजे, मार्केट कसं कॅप्चर केलं पाहिजे, ते एनालिसिस कसं असलं पाहिजे, तुम्हाला व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी गरजेच्या आहेत, ते आम्ही शिकवतो. तुम्हाला व्यवसायासंदर्भात जर तुमच्याकडे संकल्पना आहे, पण त्याच्या संदर्भातली माहिती तुमच्याकडे अपुरी आहे. तुमच्याकडे मनुष्यबळ नाहीये, तुमच्याकडे पैसा नाहीये, तुमच्याकडं ते काम करण्यासाठी अ, एका ठराविक गोष्टीची उणीव भासते. तर त्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमच्याकडे संकल्पना असेल, तर बाकीच्या गोष्टींना आपण मदत करू. कदाचित तुमच्याकडे पैसा असेल, संकल्पना नसेल, तर एखाद्या चांगल्या संकल्पनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुमच्याकडं गुंतवणुकीसाठी पैसा नाहीये, पण संकल्पना आहे, पैसा आहे, पण मनुष्यबळ नाहीये. आपण मनुष्यबळ उभा करू शकतो. टीमवर्क, टीम के-ए-पी म्हणजे एका विचारानं एकत्र आलेले तरुण आहेत. यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे. व्यवसाय उभा करायचा आहे आणि तो व्यवसाय फक्त अर्थकारणापुरता नसून समाजाच्या हिताचा असला पाहिजे. आपल्याला जर ₹10 मिळत असतील, तर त्यातले ₹9.5 आपल्या सोबतच्यांमध्ये सुद्धा वितरित झाले पाहिजेत, त्यांच्या खिशामध्ये गेले पाहिजेत. या वृत्तीनं काम करणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे,
की स्वतःशी, व्यवसायाशी आणि आपल्या साथीदारांशी तो माणूस प्रामाणिक असला पाहिजे. ही आमची एक सुरुवातीची तळमळ असते. आता खरं तर सेंद्रिय जे काही भाजीपाला, फळभाज्या असतील किंवा भाजीपाला असेल, ह्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असं काय आहे का बाबा हे तुम्ही तिथं पोहोच करणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचू करू शकता का? तुमचा ग्रुप असं काही काम करतो का त्यावरती? आता सध्या आपण पंढरपूरमध्ये नॉन-व्हेजचे पदार्थ तुम्हाला सांगितले. हं, पण त्याच्यामध्ये आपण पालेभाज्या, हं, फळं, हं. फळं म्हणजे सीझनेबल पण आपण ॲड करतोय आणि फळभाज्या पण ॲड करतोय. म्हणजे आंबा सेंद्रिय पद्धतीनं जो पिकवलेला असेल, म्हणजे आडीला लावलेला आंबा किंवा इथ्रेलमध्ये बुडवलेला आंबा हे न देता आपण नैसर्गिक दृष्ट्या रीतीने पिकवलेला झाडाला पिकलेला आंबा, पाडाचा आंबा. हां, पाडाचा आंबा ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, तो प्रयोग या सीझनमध्ये आपण आंब्याच्या करतोय. द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा रानमेवा जो म्हणतो, विलायती चिंच असतील, चिटी बोरं जी लहान बोरं असतात, ती वर्षातून एकदा मिळणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये जे फायबर, व्हिटॅमिन जे आहेत, ते वर्षभराचा कोटा पूर्ण करू शकतात. इतक्या प्रकारे या निसर्गामध्ये सीझनेबल फळांमध्ये असतं. आता फळभाज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, तर देशी शेवगा असेल, चेरी टोमॅटो असतील, ज्या गोष्टी आता मिळत नाहीत. पण त्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये पिकवल्या जाणाऱ्या या शेतीची ओळख होत्या. आज कमर्शियल शेती पाहतोय आपण. पण त्यावेळची जी पारंपरिक शेतीत पारंपरिक फळं, भाज्या ज्या उगवल्या जायच्या, तांदूळशाची भाजी असेल, माठाची भाजी असेल, राजगिराची भाजी असेल, या भाज्या या लोकांना खायलाच मिळत नाहीयेत. अळूची पानं असतील. आज बरंच मार्केटमध्ये वेगळं काही-काही आलंय. पण पालक, चुका, शेपू ह्या 4-5 भाज्या मेथी ज्या व्यावसायिक स्वरूपावरती लावल्या जातायत, त्याच्या व्यतिरिक्त ज्या भाज्या शेतामध्ये उगवतात, त्या विकत मिळत नाहीत. म्हणजे शोधून सुद्धा सापडत नाहीत अशा भाज्या आहेत. त्या भाज्या जास्तीत जास्त हार्वेस्ट करून त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं टार्गेट आहे. आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये भाजीपाला सुद्धा सुरू करतोय. ज्याच्यामध्ये ज्या अवेलेबल भाज्या असतील, अगदी सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेल्या, त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा केमिकलचा यूज आम्ही करत नाही. 100% ऑर्गॅनिक. अशा भाज्या आम्ही होम डिलिव्हरी चालू करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही दुसरा ऑप्शन असा ठेवतोय, की तुम्ही स्वतः येऊन फार्म व्हिजिट करू शकता. शेतीला भेट देऊ शकता. तिथं भाज्या कशा उगवल्या जातात ते बघू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वतः येऊन भाजी हातानं खोडून किंवा त्याची काढणी करून घेऊन जाऊ शकता. म्हणजे विश्वासार्हता जपणं हे शेतकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे आणि तेच आम्ही सांभाळू. आता खरं तर आपण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीशी भेटतो आणि भेटीसाठी जातो, त्यावेळेला पुष्पगुच्छ नेतो, हार नेतो, बुफे नेतो. पण आमची काल भेट झाली, त्यावेळी आम्हाला यांनी मेथी आणि कोथिंबीरची भाजी, म्हणजे आपण जसा बुके देतो तसं त्यांनी दिली. ही काय संकल्पना आहे नेमकी? खरं तर हार, तुरे, शाल, फुले हे जे काही आपण सत्कारामध्ये आजपर्यंत देत आलो. निश्चित ते देण्याला माझा विरोध आहे अशातला भाग नाही. तोही कोणाच्या तर व्यवसायाचा, रोजगाराचं साधन आहे. परंतु मी एक शेतकरी म्हणून काम करत असताना किंवा शेतकऱ्याच्या घरातला, कुटुंबातला एक मुलगा म्हणून काम करत असताना, माझं कर्तव्य आहे, मला ज्यांनी मोठं केलं, त्याच्याशी निष्ठावान राहणं, त्याच्याशी प्रामाणिक राहणं. आम्ही भाजीपाला देत असताना आमच्या 2 अपेक्षा असतात. एक तुम्हाला हार, शाल या गोष्टी दिल्या, की तुम्ही त्या टाकून देता. त्याचा वापर होत नाही. परंतु ह्याच वेळी जर आम्ही भाजी दिली, एक त्याच्यातून 2 हेतू साध्य होतात. आमचे जे प्रॉडक्ट आहेत, जो भाजीपाला आहे, तो तुमच्या उपयोगाचा असतो. तो तुमच्या मुखात जातो. ते भाजीपाला देत असताना शेतीची जाणीव तुमची आणि आमची दोघांचीही दिसून आली पाहिजे. म्हणजे तुम्ही टाकून देणार नाही याची खात्री आम्हाला असते, की तो भाजीपाला 100% घरी जाणार आहे आणि तो आज तुमच्या घरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये जाणार आहे. याची खात्री असते. हा सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला आम्ही भेट देतो. आता ठीक आहे, माझी सगळ्यांना विनंती आहे, की सेंद्रिय भाजीपाला मिळेलच असं नाही. परंतु कुठेही सत्काराला, कार्यक्रमाला जात असताना इतर कुठले पदार्थ जे टाकाऊ आहेत ते देण्याऐवजी जर हाच भाजीपाला एक भाजीच्या 2 पेंड्या किंवा एखादा किलो वांगी, बटाटे हे जरी घेऊन गेलात, तरी ते कुठेतरी उपयोगाला येण्यासारखं आहे. पैसा व्यर्थ घालवण्यापेक्षा पैसा मार्गी लागू शकतो आणि त्या शेतकरी कुटुंबाला कुठेतरी आर्थिकदृष्ट्या हातभार लागू शकतो. शेतीच्या पदार्थांचं मार्केटिंग जमलं पाहिजे. मोठा बुके देणारा श्रीमंत असतो. हा जो काही टिपिकल माइंडसेट आहे, तो चेंज झाला पाहिजे आणि खरी श्रीमंती ही तुमच्या वागण्यातनं आणि तुमच्या त्या शेतीशी असणाऱ्या निष्ठेतून दिसली पाहिजे. ही आमची भूमिका आहे. खरंच ही संकल्पना अतिशय चांगली आहे. कारण आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये राहणारी माणसं आहोत. जरी शहरात गेला तर तो ग्रामीण मातीशी नाळ जोडलेला माणूस आहे.
ज्यावेळेला अशा एकदा वापरल्यानंतर त्याचा परत कधी उपयोग होणार नाही अशा वस्तू देण्यापेक्षा शेतीमाल जर एकमेकाला जर भेट द्यायला सुरुवात केली, तर इथनं पुढच्या काळामध्ये तो दिलेली भेट निश्चितपणानं घरी जाईल, एखाद्याच्या मुखात जाईल, ती खाल्ली जाईल आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याचं कुठेतरी आपल्या कष्टाचं चीज झालंय आणि खाणाऱ्याला सुद्धा जाणवेल, की आपण ही दिलेली भेट जी आहे, ही कोणाच्या तरी कष्टाने इथं एवढी पिकलेली आहे आणि ही अशा पद्धतीची वस्तू आपण खरंच एकमेकाला भेट देण्यासाठी सुरुवात करायला सर्वांनी काही हरकत नाही. आता यानंतर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की आता हे नवीन जे युवक येतील, तुमच्याशी जॉइन होतील, तर तुम्ही ज्यावेळेला ह्या लोकांना सहकार्य कराल, पण तुम्हाला इथं पंढरपूर किंवा आसपास मार्केट कुठं-कुठं तुम्हाला अवेलेबल आहे आता सध्या ते? सध्या आम्ही पंढरपुरात शहर जे आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रोव्हाईड करतोय. अ, याच्यानंतर आम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये पण सप्लाय करतो. त्याच्यामध्ये अंडी आणि तूप या 2 गोष्टींवरती सध्या फोकस करतोय. कारण मांस जे आहे ते ट्रान्सपोर्टेशनसाठी अजून आम्ही तशा व्यवस्था केलेल्या नाहीयेत. डीप फ्रीझिंगमध्ये मटणाची चव बदलते असं माझं व्यक्तिगत मत असल्यामुळं आम्ही डीप फ्रीजच्या अजून नादी लागलेलो नाहीये. पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुण्यामध्ये जो आमचा फार्म आहे, तिथून आम्ही पुण्यामध्ये 1.5 वर्ष झालं मटणाचं करतोय. पण इथून जे सुरू करायचं आहे, तर इथल्या आता पंढरपूर शहरामध्ये आम्ही सुरुवात करून बघतोय. याच्यानंतर आपण ह्याच गोष्टी मोहोळसारख्या, सांगोल्यासारख्या शहरामध्ये करू शकतो. याच गोष्टी आपण सोलापूरमध्ये करू शकतो किंवा तिथले कोणी तरुण करणारे असतील, तर त्यांना आपण या संदर्भातलं मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे हा व्यवसाय माझा आहे आणि मीच सगळा केला पाहिजे, या मानसिकतेचे आम्ही नाही. त्यामुळं ज्या कोणाला वाटत असेल, की मी हे माझ्या गावामध्ये करू शकतो, मी माझ्या शहरामध्ये करू शकतो, मी माझ्या तालुक्याच्या ठिकाणी करू शकतो. तर आपण त्यांना तिथं हे कशा पद्धतीनं रन करता येईल, ऑर्गॅनिक फार्मिंग कशा पद्धतीने घेता येईल, त्याचे प्लॉट कसे असायला हवेत, ऑर्गॅनिक मटण कसं प्रोड्यूस करता येतं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं असलं पाहिजे, पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, त्याची डिलिव्हरीची प्रोसेस कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवू शकतो, सांगू शकतो. कारण तरुणांना उभा करणं हा प्रामाणिक हेतू याच्यामध्ये आहे, ना की त्याच्यामधून काहीतरी कमवणं. त्यामुळं आज आम्ही पंढरपूर टार्गेट करतो. याच्यामध्ये जे व्यावसायिक लोकं आहेत, प्रोफेशनल वर्कर म्हणजे डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, बिल्डर्स हे लोकं आहेत. खास करून आज लोकांकडं इतका पैसा पडून आहे, की तो कुठं घालवावा? काल परवा आपण पाहिलं असेल डॉक्टर तानाजी सावंतांचा मुलगा ₹68,00,000 चार्टर फ्लाइट बुकिंग करून गेला होता. पैसा आहे, पण तो ठराविक लोकांकडे आहे. तो काढता आला पाहिजे. आपल्या पंढरपूरमध्ये बरीच अशी लोकं आहेत, की शीख कढई खायला सोलापूरला जातात. म्हणजे ₹300 जेवण करायसाठी 3,000चं डिझेल जाळणारी लोकं पंढरपुरात आहेत. शहर गरीब अजिबात नाही. गरीब काय आहे? इथली मानसिकता, की मिळेल का? जमेल का? करता येईल का? होईल का? या अपेक्षा ही जी भीती तरुणांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे होत नाही. पंढरपूर शहरामध्ये प्रचंड पैसा असणारी लोकं आहेत, जे आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत. सकाळी तुम्ही जर पाहिलंत, आज पंढरपूरमध्ये 6 जिम आहेत. 6च्या 6 जिम फुल असतात. यमाई तुकाई तलावाचा ट्रॅक असेल, वरती के-बी-पी कॉलेजचं ग्राउंड असेल. या सगळ्या ठिकाणी सकाळी-सकाळी जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला लक्षात येईल, की आरोग्याप्रती पंढरपुरातले लोकं किती जागरूक आहेत. सकाळी ह्या आरोग्याशी जागरूक असणाऱ्या लोकांशी जर चर्चा केली लक्षात येईल, की भाजीपाल्यांच्या विषयी, फळांविषयी आणि अ, या खाण्याच्या विषयी त्या लोकांची मतं किती विभिन्न आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप मोठं मार्केट अवेलेबल आहे. तुम्ही लोकांना शोधायची गरज नाही. लोकं तुम्हाला शोधत येतील. महत्त्वाचा आहे विश्वास. ग्राहकांचा विश्वास बसला पाहिजे. तुमच्या पदार्थांची, तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता त्या पद्धतीची असली पाहिजे. तर तुम्हाला लोकं शोधत येतील. तुम्हाला मार्केट शोधायला जायची गरज नाही. हा धंदा अगदी वाईन शॉप आणि सोनाराच्या दुकानाही मागं टाकू शकतो, अशा पद्धतीचा आहे. म्हणजे जिथं ग्राहक शोधत येतात, अशा व्यवहारांपैकी, व्यवसायांपैकी शेती हा व्यवसाय आहे. फक्त तो करता आला पाहिजे आणि त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. लगेच आज सुरू केलं, की उद्या श्रीमंत व्हाल, अशी अपेक्षा बाळगून आला तर शक्य नाही. कारण निसर्गाचा नियम आहे, परिवर्तनाला वेळ लागतो. अगदी सुरुवातीला सांगायचं झालं आहे याच व्यवसायाचं उदाहरण, तर अंड्यावरती कोंबडी जरी बसवली तरी 21 दिवस लागतात पिल्ली निघायला. त्यामुळं आज कोंबडी बसली आणि उद्या लगी पिल्ली झाली असं होत नाही. त्यामुळं तेवढा संयम जर तुमच्याकडे असेल, निश्चित तुम्ही तुमच्या मार्गानं काम केलं, प्रगती होणारच आहे, यश मिळणारच आहे. पण तेच जर सगळ्यांनी मिळून केलं, आम्ही जे काही 1.5-2 वर्ष याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे, अभ्यास केलेला आहे, काही चुका आमच्याकडून घडल्या, त्याच्यातून आम्ही शिकलो. तसं एकमेकांना जर आपण सांगत गेलो, चुका सुधारत गेलो आणि पुढच्याला ठेच लागायच्या आधी जर मागच्याला आपण शहाणं करत गेलो, तर
जिथं 6 महिने 6 वर्ष जाणार आहेत, तिथं तुमचं 6 आठवड्यात काम होईल, 6 दिवसात होईल. ही प्रगती सोबत आल्यानं करता येईल. निश्चित आमच्याकडून जे शक्य आहे, त्या प्रकारची आम्ही माहिती देतो. MBA ज्या लोकांचं झालेलं आहे, मार्केटिंग झालेलं आहे, त्या लोकांना मी स्वतः मार्केटिंगची ट्रेनिंग देतो. मीटिंग्ज कशा केल्या पाहिजेत, फायनान्स कसा उभा केला पाहिजे, ग्राहकांशी डील करताना कसं बोललं पाहिजे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगविषयी आपल्याकडे नॉलेज किती आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी लोकांना बोलायचं कसं? सगळ्यात मोठी अडचण आहे, की आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात, "बोलणाराची माती सुद्धा खपते." आपल्यात सगळ्यात मोठी अडचण आहे, की तरुणांना बोलताच येत नाही. कुणाशी कसं बोलावं, कसं डील करावं याची माहिती नाही. मी त्याही प्रकारची तरुणांना ट्रेनिंग देतो, शिकवतो, की बाबा कसं बोललं पाहिजे, याच्यातून कसं आउटपुट निघेल, लोकांना काय ऐकायला आवडतं, लोकांना काय सांगितलं गेलं पाहिजे, या सगळ्यांची माहिती आणि त्या तरुणांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण आम्ही देतो. के-ए-पीचं जर तुम्ही आमचं परिचयपत्र पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये अ, शेवटी आम्ही लिहिलेलं आहे. NGOच्या थ्रू आम्ही एक योजना सुरू केलेली आहे, शिका आणि कमवा. म्हणजे शिक्षणामध्ये जसं कमवा आणि शिका योजना आहे, तसं आम्ही शिका आणि कमवा योजना राबवतो. म्हणजे तुमच्या डिग्री आहे, पण नॉलेज नाहीये. तर आम्ही त्या पोरांना, त्या तरुणांना शिकवतो, की तू काय शिकलं पाहिजे, तर तुला त्याच्यातून पैसे मिळतील. आता MBA झालंय, पण बोलायचं कसं माहिती नाही, मार्केटिंग कशी करायची माहिती नाही, मार्केट एनालिसिस कसं असतं माहिती नाही. आणि भारताचं दुर्दैव म्हणायला हरकत नाही, जे लोकं शेतीवरती पुस्तकं लिहितात, ती कधी शेती करत नाहीत. आणि जे लोकं शेती करतात त्यांना ते पुस्तकं वाचायला वेळ नाहीये. त्यामुळं या तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक शेतीचा कुठेतरी ताळमेळ लागत नव्हता. आज आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही जग बघतोय, फिरतोय आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करतोय. आमच्या कंपनीचं टॅगलाईन आहे, ब्रीदवाक्य ट्रेडिशनल टू कमर्शियल म्हणजे पारंपरिक गोष्टीला व्यावसायिक स्वरूपामध्ये पुढे आणायचं आहे. मला दुसरा कुठलातरी मोठा व्यवसाय, मोठी मशिनरी आणण्याच्या ऐवजी माझ्या दारातली कोंबडी, माझ्या दारातली शेळी, माझ्या दारातली म्हैस, माझ्या दारातली गाई, माझ्या दारातलं शेण, माझ्या दारातले लेंडीखत, हाच माझा व्यवसाय कसा मोठा होऊ शकतो आणि याच्यातून पैसा कसा उभा करता येऊ शकतो, याच्यावरती आम्ही काम करतो. आता पंढरपुरामध्ये साधारणतः भाजीपाला असेल, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, अंडी असेल, मटण असेल. ज्या लोकांना पाहिजे आता नवीन जे काही ग्राहक आहेत, त्यांनी कसा संपर्क साधावा लागेल किंवा तुमचा नंबर सांगा किंवा आणि कोणाचे नंबर असतील तरी सांगा किंवा कुठं संपर्क पंढरपुरात असं काही ठिकाण आहे का ते सांगा. म्हणजे ग्राहकांना ती तिथं अवेलेबल होईल किंवा फोनवरती कसा संपर्क साधावा लागेल? आम्ही सुरुवातीला एक पॉम्पलेट तयार केलेला आहे. याच्यामध्ये शेतकरी ते ग्राहक ही पंढरपुरात आम्ही प्रथमच विक्री सुरू करतोय. याच्यामध्ये तुम्हाला नुसत्या WhatsApp मेसेजवरती सुद्धा आम्ही ऑर्डर तुमची डिलिव्हर करतो. तुम्ही कॉल केला, खाली आपण नंबर दिलेला आहे 89 99 हा जो आमचा नंबर आहे 89 99 96 24 41 या नंबरवरती तुम्ही WhatsAppला मेसेज केला आणि आम्ही तुम्हाला एक लिस्ट पाठवतो. कुठल्या-कुठल्या भाज्या अवेलेबल आहेत, कुठली-कुठली फळं आहेत, अंडी, मटण, दूध हे जे अवेलेबल आहे, त्याची एक लिस्ट तुम्हाला मिळते. त्याच्या किमतींची माहिती तुम्हाला तिथे दिली जाते. ते तुम्ही सिलेक्ट करून टाकलं, की आमच्याकडून तुम्हाला कन्फर्मेशनच्या नंतर कॉल येतो आणि ते तुम्ही कन्फर्म केलं, की ते तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये घरपोच केलं जातं. म्हणजे ग्राहकांचा वेळ वाचवणं हे सुद्धा आमचं त्याच्यातून उद्दिष्ट आहे. तुम्ही घरातून बाहेर निघणं, बाजारात जाणं, त्याच्यामध्ये जो काही तुमचा पेट्रोलचा खर्च होणार आहे, तुमचा जो वेळ जाणार आहे, तो वेळ सुद्धा वाचवता आला पाहिजे आणि या शेतीला ग्लोबल मार्केट अवेलेबल करता आलं पाहिजे. या हेतून आम्ही घरपोच सेवा पंढरपूरमध्ये प्रथमच सुरू करतोय. त्याचबरोबर तुम्ही कॉल केला, की कॉलवरती आमच्याकडून तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. तुमची ऑर्डर स्वीकारली जाईल आणि तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुमचे पदार्थ, तुमची ऑर्डर पोहोचवली जाईल. अशी व्यवस्था आपण सुरुवातीला केलेली आहे. त्याचबरोबर फार्म व्हिजिटसाठी आपला पंढरपूर मंगळवेढा रोडला अगदी पंढरपूर शहरापासून 6 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती 7 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. 10 मिनिटाचा रस्ता आहे. रोड टच आपला फार्म आहे. जिथं आपण ऑर्गॅनिक फार्मिंग आणि हे जे आपला गोट फार्म आहे, पोल्ट्री आहे, हे सगळं आपण इथंच करतोय. ज्यांना कोणाला फार्म व्हिजिटला यायचं असेल, ते सुद्धा येऊ शकतात. असं नाही की आपले फक्त पदार्थ मिळतात. तुम्हाला ते कसे तयार केले जातात, त्याची गुणवत्ता कशी आहे, त्याची स्वच्छता कशी राखली जातीये, त्याची निगा कशी राखली जातीये, हे सगळं डोळ्यांनी पाहता येईल, विश्वास ठेवता येईल, अशा हिशोबामध्ये आपण करतोय. तूप असेल, दूध असेल, शेळीचं दूध आपण ठेवतोय, गावरान चिकन ठेवतोय. घरगुती मसाले म्हणजे काळं तिखट असेल, हळद असेल, अंबारी चटणी असेल, या या सगळ्या तुम्ही पदार्थ जे आहेत मसाल्याचे,
ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि फळं, सीझनेबल फळं तर ठेवतोच आहे आपण. पण कलिंगड असेल, खरबूज असेल, हे पण फळं जे आहेत, ते त्या सीझनमध्ये तुम्हाला मिळून जातील. खरं तर सेंद्रियकडं आता सर्रास कल वाढलेला आहेच. कारण आता जर निरोगी जगायचं असेल तर सेंद्रिय खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. आणि अशा पद्धतीची पंढरपूर तालुक्यामध्ये पहिलाच कन्सेप्ट मला वाटतं सुरू झालेला आहे. ग्राहकाने याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी आपणच करायला पाहिजे. कारण आपलं आरोग्य दुसरं जपणार नाही. आणि केमिकलयुक्त खाऊन जर रोगी बनण्यापेक्षा ऑर्गॅनिक खाऊन निरोगी राहण्यासाठी कसं जगता येईल हे बघितलं पाहिजे. आणि आज आपण आपल्या ग्राहकांसाठी ही नवीन माहिती दिलेली नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो आणि आपला निरोप घेतो. जय हिंद. नमस्कार. धन्यवाद.